श्रीमंतीकडे वाटचाल करायची असेल तर रॉबर्ट कियोसाकी यांनी एक एक्सरसाइज सांगितलाय, तो आपण सर्वांनी केला पाहिजे. कोणता एक्सरसाइज आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी भुजंगराव शेळके. अनेक नोकरदार वर्गांची एक तक्रार असते की माझं उत्पन्नच वाढत नाही, काय केलं पाहिजे. श्रीमंत लोकांनी जे काही केलं त्याचं नुसतं अनुकरण जरी केलं तरी उत्पन्न वाढायला अनेक मार्ग उपलब्ध राहतील. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखकानं म्हणजेच रॉबर्ट कियोसाकी यांनी आर्थिक साक्षरता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्या व्यक्तीनं एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे हे 4 कॅटेगरीचे लोक असतात उत्पन्न कमवणारे. कॅश फ्लो क्वाड्रंट म्हणतात त्याला. त्यातील आहे पहिलं सॅलरीड एम्प्लॉई, दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉईड, तिसरा आहे बिझनेसमॅन आणि चौथा आहे इन्व्हेस्टर. एक्सरसाइज काय त्यांनी सांगितलंय तर तुम्ही दिवसभरामध्ये अशा 6 व्यक्तींची नावं सांगा की ज्यांच्यासोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवता. एकदा का 6 लोकांची नावं आली तर पुढचा प्रश्न असा आहे की त्या 6 लोकांपैकी तुम्हाला इच्छित असलेल्या कॅटेगरीमध्ये, म्हणजे तुम्ही एम्प्लॉय असाल आणि तुम्हाला सेल्फ एम्प्लॉईड व्हायचं असेल तर त्या सेल्फ एम्प्लॉईड लोकांमध्ये कोण आहेत का, इन्व्हेस्टर मध्ये कोण आहेत का, मोठ्या बिझनेसमॅन मध्ये कोण आहेत का, अशा लोकांसोबत तुम्ही जर वेळ घालवत असाल तर तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात. आणि तुम्ही जर तसं नसाल तर मात्र तुम्हाला मित्र बदलावे लागतील आणि ज्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे त्या कॅटेगरीमधील लोकांची मैत्री करावी लागेल. म्हणजेच यातून आपल्याला काय लक्षात येतंय की जर खऱ्या अर्थानं श्रीमंतीकडे वाटचाल करायची असेल तर आपलं वातावरण बदलावं लागतंय. हा मुद्दा जर तुम्हाला लक्षात आला तर नक्की तुमचं श्रीमंतीकडे वाटचाल व्हायला सुरुवात होईल. आणि तुम्हाला श्रीमंतीकडे वाटचाल करायची आहे, स्वतःचं वातावरण बदलायचं आहे तर मित्रांनो ही कम्युनिटी जॉईन करा. आम्ही अनेक वेगवेगळ्या लेवलवरती प्रयोग करत असतो स्वतःवरती, जेणेकरून आपली श्रीमंतीकडे वाटचाल होत राहील. बघा पडतंय का ते. श्रीमंतीकडे जायचं असेल तर नक्की तुम्ही कृती कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.